नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, MBBS गव्हर्नमेंटसाठी आपल्याला यावर्षी किती मार्कपर्यंत आपल्याला कॉलेज मिळणार आहे, म्हणजे आपल्याला किती मार्क पाहिजेत, म्हणजे पहिल्याच राऊंडमध्ये आपल्याला गव्हर्नमेंट MBBSचं कॉलेज महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी पण अगदी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार आपल्याला आता सध्या किती मार्क आहेत, तर त्यानुसार आपल्याला पहिल्या राऊंडमध्ये MBBS गव्हर्नमेंट कॉलेज मिळेल का हे पूर्णपणे तुम्हाला क्लिअर होईल. तर स्क्रीनवरती अगदी तुम्हाला दिलेला नंबर पण आहे. ह्या अगदी अधिक माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला ह्या दिलेल्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून तुम्ही डिटेल्स विचारू शकता. आणि येणाऱ्या काळामध्ये तुमच्या मार्कबरोबर तुमचा SMLसुद्धा किती येऊ शकणार आहे ते पण अगदी मी तुम्हाला पुढचा व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर तुम्ही असेच नवीन युजफुल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा, की जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे मी झूम करून दाखवते. प्रत्येक कॅटेगरी वाईज तुम्हाला सांगणार आहे. तर राऊंड 1चा हा एक्सपेक्टेड कट ऑफ मी काढलेला आहे. तर ह्या मार्कापर्यंत मी सांगितलेल्या मार्कापर्यंत तुम्ही येत असाल तर तुम्हाला यावर्षी पहिल्याच राऊंडला MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज मिळणार आहे. तर प्रथम मी तुम्हाला कॅटेगरीमध्ये ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्क सांगणार आहे. 376 एवढे मी 376पर्यंत जर तुम्ही येत असाल ST कॅटेगरीमधले विद्यार्थी, किंवा एक प्लस मायनस तुम्ही 1-2 मार्क घेऊन पण चला ह्याच्यामध्ये, तरीसुद्धा तुम्हाला पहिल्याच राऊंडमध्ये गव्हर्नमेंट MBBS कॉलेज मिळणार आहे महाराष्ट्रामध्ये. त्यानंतर SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 458 हा मी कट ऑफ काढलेला आहे पहिल्या राऊंडचा गव्हर्नमेंटचा. ओके. त्यानंतर NTBच्या विद्यार्थ्यांसाठी 478 एवढे मी मार्क काढलेले आहेत. VJ कॅटेगरीला 505 एवढे मी मार्क काढलेले आहेत. EWSच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 520 एवढा हा मी कट ऑफ काढलेला आहे. NTCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 535 हा कट ऑफ काढलेला आहे. SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी 542 हा कट ऑफ काढलेला आहे. त्याचबरोबर NTBच्या विद्यार्थ्यांसाठी 543 हा कट ऑफ काढलेला आहे. आणि OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 543 हा कट ऑफ काढलेला आहे. आणि ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी 544 हा मी कट ऑफ काढलेला आहे. तर तुम्ही या रेंजमध्ये येत असाल, किंवा प्लस मायनस तुम्ही एक 4 ते 5 मार्क घेऊन चालला तरीसुद्धा तुम्हाला अगदी पहिल्याच राऊंडमध्ये गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज यावर्षी मिळणार आहे. तर हा एक्सपेक्टेड कट ऑफ आहे. जवळपास हाच कट ऑफ राहू शकणार आहे विद्यार्थी मित्रांनो पहिल्या राऊंडचा. कारण पहिल्या राऊंडला कट ऑफ हा आपल्या हायर साईडला पाहायला मिळत असतो नेहमी. जेव्हा तुम्ही सेकंड, थर्ड किंवा लास्ट राऊंड, आपण त्याला स्टे वॅकन्सी राऊंड असं म्हणतो, तर त्या राऊंडपर्यंत शेवटी जर नव्यानं कॉलेजेस आले तर आपल्याला हा कट ऑफ खाली पण जाण्याची शक्यता असते. म्हणजे तुम्ही अगदी जो काही पहिल्या राऊंडचा जो काही कट ऑफ मी तुम्हाला सांगत आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी 10 मार्कसुद्धा मायनस घेऊन चालले तरीसुद्धा तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत तुम्हाला गव्हर्नमेंटचं कॉलेज कुठे ना कुठे महाराष्ट्रामध्ये मिळू शकणार आहे. पण विद्यार्थी मित्रांनो, हे फक्त मी मार्क तुम्हाला एक अंदाज यावा ह्या अनुषंगाने मी सांगत आहे. पण आपले हे ॲडमिशन SMLवरतीच ॲडमिशन्स होत असतात. आपला जो SML येईल त्या रँकवरती आपले ॲडमिशन होत असतात. म्हणून तुम्ही येणाऱ्या काळामध्ये अगदी माझा नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो अगदी SMLवरती मी घेऊन येणार आहे. ते एक्सपेक्टेड आपला SML किती असायला पाहिजे, म्हणजे आपल्याला पहिल्याच राऊंडला किंवा जो काही शेवटचा राऊंड असतो स्ट्रे वॅकन्सी राऊंड, त्यामध्ये सुद्धा आपल्याला जर SML आपण त्या मी सांगितल्याप्रमाणे येत असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी गव्हर्नमेंटचं MBBS कॉलेज महाराष्ट्रामध्ये यावर्षी मिळणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नवीन कॉलेजेस येणार आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा कट ऑफ हा आपल्या लोअर साईडला थोडासा पाहायला मिळणार आहे. तर नवीन येणारे कॉलेज कोणते आहेत आणि कुठल्या ठिकाणी आहेत आणि त्या कॉलेजचा इंटेक किती आहे हा पूर्णपणे मी डाटा तुम्हाला सांगणार आहे. तर असेच व्हिडिओ यूजफुल तुम्ही पाहण्यासाठी आमच्या ह्या चॅनलशी नक्की कनेक्ट करा. व्हिडिओ आवडल्यास इतरांना पण हा सेंड करा, की त्यांना पण ह्याची पूर्णपणे कल्पना येईल. तर ज्या विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग माझ्यामार्फत घ्यायचं आहे, तर त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा अगदी दिलेल्या नंबरवरती एनीटाईम कॉल मेसेज करून मला विचारू शकता. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये एक व्हॉट्सअप लिंक दिलेली आहे, त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरचीवर नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.